शिट सर, असं वाटलं आता मी ठोकतीये त्यांना. हॅलो गाईज, ड्रायव्हिंग क्लासचा टाईम झालेला आहे आणि मी आली आता. ॲक्च्युली खूप टायर्ड आहे आज. वर्कशॉपमध्ये खूप टाईम गेला माझा आणि माझी मोस्ट फेवरेट गोष्ट शिकायला आली आहे मी आता. आणि मस्त प्रोडक्टिव्ह गोष्टी शिकते आहे रोज. चला आता बघूया आज सर कोणत्या रूटला मला घेऊन जाणार आहे ड्रायव्हिंगसाठी. लेट्स गो. मस्त आभाळ आलं आहे आणि अशा वेदरमध्ये खूप गरम होतं. आणि सर पण आलेले आहेत, माझा वेट करतात. आज मी 10 मिनिट्स लेट आहे. आपल्यासोबत रोज एक स्टुडंट येत होते. आमच्या दोघांचा बॅचचा टाईम एकच होता. आहे सो आज रेग्युलर रोडलाच आम्ही जाणार आहे. तर चला सुरू करूया. त्यानंतर सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे सीट बेल्ट लावणे. चलो सुरू करूयात. 12वा दिवस सुरू झालेला आहे. मस्त बऱ्यापैकी हळूहळू नवीन नवीन गोष्टी शिकते मी. छान चालली आहे ड्रायव्हिंग जर्नी. आज गर्दी आहे. चलो पहिल्यांदा क्लच दाबूयात, चावी सुरू करूयात. ह्याला काय बोलतात, हँड ब्रेक खाली घेऊयात. फर्स्ट गिअरवर टाकूयात. हळू हां इंडिकेटर राहिला, इंडिकेटर देऊयात. हळूहळू क्लच सोडत, अर्धा क्लच सोडून. आज मी थोडी लवकर आली आहे त्याच्यामुळे मस्त कडक ऊन आहे, भरपूर गरम होत आहे आणि मला गरमी अजिबात आवडत नाही. महाबळेश्वरला लहानपणापासून राहिल्यापासून मला थंडीची सवय आहे. मला थंड वातावरण खूप आवडतं. बट पुण्यामध्ये थंड वातावरण एक्सपेक्ट करणं इज रॉंग थिंग. मला खूप छान गाडी चालवायला शिकायचं आहे आणि मी खूप फोकस्ड आहे या गोष्टीबद्दल. माझे ड्रायव्हिंग ऑटोमॅटिक गाडी तुम्ही कधी चालू शकता. ऍक्टिव्हच आहे ती मॅडम. नाही ऑटोमॅटिकचं नाही, ही आपली ही बी गाडी चालू शकता ना. नाही नाही चालू शकता ना. हे कसं चालवते मी. आता तुम्ही एवढे स्टुडंट्स असतात तुमच्याकडे, तर माझं तुम्हाला कसं वाटतंय. नंबर 1 चालवतो. अशीच चालवायची पुण्यामध्ये दमानत. पळापळी केली पुण्यामध्ये, गाड्या ठोकल्या जाऊ त्यात. पूर्ण ऊन आहे आज ॲक्च्युली. पाणी येणार आहे संध्याकाळी. पाऊस पडेल ना. हो. आणि मला प्रोडक्टिव्ह गोष्टी करायला फार आवडतात. मला नवीन नवीन गोष्टी शिकायला आवडतात. एखादी गोष्ट माझ्या मनामध्ये आली की मला ही जमत नाही आहे, तर ती जमण्यासाठी मी काही करू शकते. जसं की आदल्या दिवशी असं वाटलं मला की मला मॅन्युअल गाडी येत नाही. सो मी नेक्स्ट डे एन्क्वायरी करायला गेले आणि विदिन 1 मिनिटमध्ये मी सरांना पेमेंट करून मी ड्रायव्हिंग लर्निंगचा क्लास जॉईन केला. आणि म्हणता म्हणता 12 दिवस कसे झाले कळलंच नाही. खूप गोष्टी शिकली आहे मी 12 दिवसामध्ये, पण त्याच्यापेक्षा पण खूप जास्त गोष्टी अजून शिकायच्या बाकी आहेत. छोट्या छोट्या चुका होत आहेत माझ्याकडून, बट डे बाय डे मी इम्प्रूव्ह करण्याचा प्रयत्न करते आहे. आणि सेकंड वीक चालू आहे आपला, तो पण 2-3 दिवसामध्ये संपेल. आपला 12वा दिवस आहे आणि एवढा दिवस आपण या रूटला शिवणे उत्तम नगर साईडला चाललेलो आहे. सो आता आपण रोड चेंज करणार आहे. कुठे जायचं सर? ओके, त्या साईडला पण जाऊ शकतो का आपण? ओके, मग उद्यापासून जायचं का तिकडे? तिकडे पण भरपूर ट्रॅफिक असेल ना. पोलीस वगैरे पकडत नाहीत ना असे लर्निंग गाड्यांना? लायसन आहे ना आपलं. हां, माझं ओरिजिनल आहे ना. ओके तुमचं कुठे काय ओरिजिनल वाला मध्ये आहे ना. ओके, जाऊयात आपण उद्या. मस्त नवीन रूटला गाडी चालूयात. तसा हा रूट हातामध्ये बसलाय चांगला. वर्टिकल व्हिडिओज काढले मी, हॉरिझॉन्टल व्हिडिओज काढायला विसरून गेले. प्रयत्न तर करतेय डेली शूट करायचा आणि डेली ब्लॉग्स करायचा. कारण का कसं आहे, उगाच एखाद्याला मी धडकले ना. धडकू द्या, चला मी आहे तर टेन्शन घेऊ. धडकल तुम्ही आहे म्हणूनच टेन्शन घेत नाहीये. बाजूला कोण नसतं आतापर्यंत. धडकत नसती गाडी. ते तुम्हाला उगं वाटलं. गॅरेज उगं वाटलं तुम्हाला ते. नाही, डेली काय होतंय, असं समोर कोणतरी येतंय आणि इमर्जन्सी मध्ये क्लच करते मी, पण असं वाटतंय की नाही नाही ठोकलीच आहे मी आता.
हिरवे हृदय सोडून द्यायचं नाही हिम्मत कारण का गाडी मी किती थांबते पूर्ण आपण क्लच कारण घ्या दाबते गडबडीमध्ये. तुमच्याकडे घ्या वडा करा पण इकडं घ्या तिकडं असं कटा मारायचं खान खान चालायचं कट मारायचं म्हणजे एक दिवशी कोणतरी मला येऊन येऊ कट द्या मारून कोणी जाईल. कसं मारते त्याला घ्या तिसरा मॅडम परत दाबून सरळ तुमच्याकडे ठेवायची घ्या तिकडे ओके मला दिसताना काय दिसतंय की मी खूप त्या गाडीच्या एकदम जवळ आली आहे. हे गाडीचं तोंड तुम्हाला सगळं सांगते मी सांगण्याच्या आधी नवीन नवीन गोष्टी कळतात आहे की पॅसेंजर प्रिन्सेस बसणं खूप इझी असतं पण ड्रायव्हर सीटवर बसणं मोठी गोष्ट आहे. शिट सर असं वाटलं आता मी ठोकतीये त्यांना. तसं वाटलं नाही ना वाटू बी द्यायचं नाही हे गाडीचं तोंड सांगते किती अंतर नाही कळत ना तसं. इथं ध्यान ठेवायचं आता तुम्ही इथं गाडी ऍक्टिवा जवळ ध्यान ठेवा किती अंतर आहे नाही मग ते अजून मला कळत नाहीये मे बी. घ्या रेस घ्या असं. आता हे गाडीचा नंबर दिसायला आपल्याला चला तसं ब्रेक करायचं तेव्हा ते भाऊ पुढ्याने दिसतो कलस करा अर्धा चुका करते मी. इंडिकेटर घ्या चला घ्या रेस कलस करा अर्धा थोडासा नाजूक ब्रेक तुमच्याकडे ओढा गाडी पहिला गेअर घ्या मॅडम चलत फटाफट सोडा कलस अर्धा अरे कसलं चाललंय. हरण घ्या गाडी अशी घ्या मॅडम मजा कर कलस दाबा फुल दाबायचं रिवर्स मारा गाडी मारा रिवर्स पलीकडे जाऊन वडा पडला नाही बघा मागे तिकडे माझ्याकडे मारा टेरिंग पूर्ण जागेवर सोडा कलस घ्या तुमच्याकडे पहिला गेअर घ्या सोडा अर्धा कलस मॅडम घ्या तुमच्याकडे वडा सरळ करा मॅडम गाडी माझ्याकडे घ्या 1 2 बस घ्या सोडून कलस नाही दुसरा नाही गाडी 0वरच आहे चला घ्या रेस दाबा सरळ चालायचं दाबा आता घ्या दुसरा असं मोसमला गाडी घ्यायची मग घ्यायचा अच्छा पवाय टाकायचा नाही चहा झाला का Oh नाही my God. तिथंच पहिला घेतला आणि लगेच दुसरा कसं चालन तुम्ही मला बोलले होते ना उद्या लगेच दुसरा गेअर घ्यायचा मग मी तेच हो ना लक्षात मग तसं ठेवलं. लगेच म्हणजे मोसम देऊन घ्यायचा ईसवर गेल्यावर घ्यायचा मोसम म्हणजे पळवायची गाडी क्रेझी. इंडिकेटर घ्या इकडं मॅडम Guys, घ्या आज खूप जास्त चुका केल्यात मी सरळ करा गाडी आणि मला कलस करा छान नाही वाटत आहे चुका करून. 12 डेज कंप्लीट झालेले आहेत. माझा जो डेलीचा वारजे शिवणे रोड आहे तो मी सक्सेसफुली कंप्लीट केलेला आहे. आय एम सो प्राऊड ऑफ माय सेल्फ. आणि उद्यापासून थोडं डिफिकल्टी लेवल आहे. उद्यापासून मी सिटीमध्ये ड्राईव्ह करणार आहे. सो चलो भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय टेक केअर.